नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? आज आहे बुधवार आणि आता संध्याकाळचे 6 वाजता आहे. घरातले सर्व कामं झाले संध्याकाळचे आणि मी माझ्या आईने चणे आणलेले होते, ते चणे पण बॉईल करून घेतलं. तिकडे दूध गरम करून घेतलं. भांडे वगैरे सर्व घासले गेलेले आहे आणि पाहुणे आलेले आमच्याकडे. माझी आई आणि वडील आलेले आणि छोटीशी गुडिया पण आलेली आमच्याकडे. दिव्या माझ्या भावाची मुलगी बसली ती आणि गुडिया टी व्ही पाहते आणि घरातले सर्व कामं झाले. आणि काल व्हिडिओ केला नाही मी, काल मला बरं वाटत नव्हतं तर ते मला म्हणून ब्लॉग केला नाही. तर चला, तर आता घरातले सर्व कामं झालेले आणि आज बाजार आहे, बुधवारचा बाजार आहे. बाजारात जायचं आहे मला. तर माझ्या आईने कुरडया आणलेल्या आहे, पापड करून आणलेले आहे, ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इथं गहू तांदूळचे पापड करून आणलेले आहे आणि डब्बा बघा किती मोठा आहे. आणि इकडे कुरडया करून आणलेल्या आहे. कुरडया बघा किती पांढरं शुभ्र आहे. हे पण एक मोठा डब्बा आणि हा छोटा डब्बा भरला. आणि जुन्या कुरडया होत्या माझ्या 3-4 कुरडया, 4-5 कुरडया त्यावरती ठेवून दिल्या मी. आणि बघू शकता इकडच्या नव्या कुरडया आहे. आणि तिकडे गहू तांदूळचे पापड आहे. बाकीचे पापड वरच्या डब्यात ठेवले गेले. ते आता तो काही डब्बा उतरवत नाही मी. हे ते तांदूळाचे पापड, चिकाचे पापड सॉरी. आणि हे चौथ्याचे कुरडया आहे माझ्या. आणि हे पापड पण माझे चौथ्याचे. वरती एक डब्बा चिकाचा आणि याचा गहू तांदूळचा ठेवला गेला. आणि हे म्हटलं आता दाखवते. आणि इकडे निंबू आणलेले आहे, ते माझ्या सासऱ्यांनी आणले, ते पण आलेले आमच्याकडे पाहून. आणि सकाळी तर पुरणाचा स्वयंपाक होता माझा आला. तर आता चणे बॉईल करून घेतलेले, दूध पण गरम झाले, तुम्हाला तर दाखवलंच आता. आणि मला बाजारात जायचं आहे, हे आल्यावरच जाणार आहे, एकटी जाणार नाही आहे. माझे पाय दुखता आणि इथून खूप 1-1.5 किलोमीटर येऊन जातं, तर पायी जाणं शक्य नाही आहे. तर ते 7 वाजता येणार आहे. 7 वाजता मी बाजारात जाणार आहे. तोपर्यंत मी बाकीचे कामं करून घेतलेले. मला चणेच बॉईल करायचे होते आणि तिथून आले की कांदे टमाटे वगैरे कापून चटपटे चणे, ती रेसिपी तुम्हाला पण दाखवणार आहे मी, चणे कसे देते मुलांना. तर चला, तोपर्यंत मी बसते, आराम करते आणि मग बाजारात जाईन आणि मग बोलते तुमच्याशी. बाजार करून आली आणि बोकड्याची भाजी बनवली, ती साफ केली आणि परत भाजी बनवली बाबांसाठी. आणि मी आता चणे बनवते, सिंपल असेच बनवते. तर इथं मी चणे बॉईल करून घेतले, 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आणि इथं टमाटे कापून घेतले, कांदे कापून घेतले, हिरवी मिरची कापलेली आहे आणि इथं कोथिंबीर कापलेली आहे. चला, मी कशी बनवते ते पण तुम्हाला मी दाखवते. तर मी तेल टाकून घेते मी. आणि तेल काही जास्त टाकायचं नाही आपलं, 1 पोळी तेल टाकते. जिरं टाकते. काय गं, जिरं टाकते आणि कांदे टाकून घेते. आणि आपल्याला ना जास्त कांदे वगैरे शिजवायचे नाही आहे, म्हणजे हलकेसे आपण हे करणार आहे, फ्राय करणार आहे. इथं कांदे काय म्हणून इथं हिरवी मिरची घेते, इथं टमाटे घेते. आणि जास्त शिजवायचं नाही आहे टमाट्यांना बी, नॉर्मल असं कच्चापणा जायला पाहिजे असं त्यांना आपण करू. आणि इथे भाकर बघते किती ठेवून दिली गुड्याने. मीठ टाकते थोडंसं मी. तर मी इथे ना चणे टाकून देते. मसाले वगैरे काहीच ॲड करलेले नाही मी, मसाले टाकलेले नाही मी. आता मी चणे टाकून देते
आणि आपण आहे ना, जेव्हा मी बॉईल केलं ना तेव्हा आपण नमक टाकलेलं आहे. आता नॉर्मल थोडंसं नमक टाकू आपण. त्याच्यात पण आहे तिखट जास्त करते. थोडी हळद टाकते. आणि त्याच्यात आपलं काळा नमक टाकते. ते पण मी हलवून घेते आता. आणि आपले चणे बॉईल झालेले, त्याच्यामुळे काही एवढे शिजवायची गरज नाही आहे त्यांना. आणि आपण कोथिंबीर टाकू मस्त. तर मी इथं गॅस बंद करते. आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, पहिले शिजलेलं आहे आपलं. गॅस बंद करते. नमकीन आणि शेवचिवडा घेतला आहे. आणि माझ्या पद्धतीत ही माझ्या याच्याने आम्ही अशी खातो. आणि याच्यावरती मस्त भेळ आणि कोथिंबीर. चला या चटपटीचे खायला सर्वजण. तर माझं किचन वगैरे आवरून झालेलं आहे. हे बघू शकता, किचन करून घेतलं आहे. आणि माठ धुवायचं आहे, माठ परत भरायचं आहे मला. तर भांडे पण बाकीचे घासले गेलेले, 2-3च पडलेले, ते पण घासून घेते मी. आणि ते उष्ट फेकून देते आता. आणि 9:30 वाजून गेलेले किचनमध्ये. आणि भाजीपाला रचायचा बाकी. पालेभाज्या होत्या त्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आणि बटाटे वगैरे आहे ना, तेच वरती राहू दिलेलं आहे. तर आता मी सकाळी आवरीन ते. तर चालून बी आली, लगेच स्वयंपाक बी केला. ते थकवासारखं झालं. आता थोडा आराम करते. तर चला, आजचा व्हिडिओ छोटाच होता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.